नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे।
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू सदा कल्पतरूचे आलो चेतना चिंतामणीचे गाव बोलते चरणव पीयूषांचे चंद्रमेचे अलांछन मार्गरे लाभलीन ते सदा सज्जन सोयले भवना सरस्वती पूर्ण होई त्रिलोकी बजीचवानी पृथ्वी अखंडित आणि ग्रंथोपजिरे विशेषी लोकी दृष्टादृष्टविचे ओहामेजी एकमणे श्री विश्वेशाओ आओई ललाट बसाओ एवरे ज्ञानदेवो सुखिया सगळ्या यांनी एकत्र येऊन हरिपाठाचा कार्यक्रम वर्षभर हा नियम केला. यंदा करोनाचा काळ असल्यामुळे आपण तुकाराम बीजेचा मोठा कार्यक्रम नाही घेऊ शकलो, परंतु त्याची उणीव न भासू देता दर महिन्याला एकादशीला या ठिकाणी हरिपाठाची सेवा होत होती आणि आज त्याची सांगता आहे. आज दुसरा विशेष म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी उत्सव आहे की आज 750 वर्षापूर्वी माऊलींनी समाधी घेतली. तो हा समाधी सोहळ्याचा दिन आहे. तर कुलवंत वाणी समाजाच्या या सगळ्या भगिनींनी हा उपक्रम केला. तर त्या उपक्रमाची आपण त्यांच्याकडून जरा माहिती घेऊया की नेमकं काय काय केलं वर्षभर. तर या ठिकाणी ट्रस्टच्या सगळे कार्यकारी मंडळ आहे, तर त्यांना आपण विचारूया की त्यांनी काय काय उपक्रम केले आणि कशा पद्धतीने सातत्य ठेवलं. सुहासिनी मी प्रतिभा महाजन या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम पाहते. तसेच या सर्व भगिनी मिळून ट्रस्टचा कारभार सांभाळतो. मी सौदीपाली अविनाश महाजन आता सचिवपदी काम करते आहे. सध्या सगळी महिलांची बॉडी आहे, सगळ्याजणी एकमताने कार्यक्रम साजरा करतो आहे. तुकाराम बीजेचा कार्यक्रम दरवर्षी साजरा होतो. इथे 7 दिवस तुकाराम गाथाचे पारायण असते आणि 7व्या दिवशी सोपानदेव मंदिरामध्ये मोठा सोहळा असतो महाप्रसादाचा वगैरे. यांची तुकाराम गाथांची प्रदक्षिणा वगैरे, तुकाराम गाथेला प्रदक्षिणा वगैरे इथे होतो. 2 वर्ष कोरोना काळामुळे हे जरा सगळं बंद होतं आणि आता चातुर्मासामध्ये आम्ही एकादशी घेतल्या. चातुर्मासातल्या 9 एकादशी घेतल्या. तर त्या 9 एकादशीचा जो हरिपाठ आहे तो हरिपाठ इथे आयोजित केलेला होता. तर त्या हरिपाठाची एक सांगता की एक उद्यापन स्वरूप म्हणून हा 56 भोगचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला होता की जेणेकरून सगळ्यांना ह्याची माहिती मिळावी. कार्तिक महिना आहे, कृष्णाचं पण महत्त्व आहे याच्यामध्ये, म्हणून खास विशेष करून हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. वैशाली अतुल चौधरी हा उद्यापनाचा कार्यक्रम होता. 56 भोग लावायचे, ते 156 भोग झाले आणि याला आम्हाला आशामाव दामले यांचं खूप सहकार्य झालेलं आहे. मी सौ मधुबाला श्याम महाजन. कार्यक्रम अतिशय छान प्रकारे पार पडला. 56 भोगाच्या ऐवजी 156 भोग झाले. मी सौ सुनीता अजित चौधरी या ट्रस्टचे म्हणजे खजिनदार आहे मी आणि आम्ही इथे म्हणजे दरवर्षी गाथा पारायण करतो. 7 दिवस आमचा सगळ्या महिलांचा म्हणजे कार्यक्रम पार आम्ही पाडतो सर्वजणी मिळून. खूपच सुंदर कार्यक्रम म्हणजे चालतात आमच्या इथे.
मी जयश्री नितीन वारगडे. खूपच छान कार्यक्रम झाला हा. 156 भोग म्हणजे आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं एक माहिती सांगायची होती की शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठण यांच्या वतीने आपण जे संत साहित्याचा अभ्यास करतो तो ऑनलाईन एक अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. आज कालच त्याचं आळंदीमध्ये उद्घाटन झालं. तर हा अगदी सोपा आहे. आपण जे आता भजन वगैरे करतो किंवा काही संतांची चरित्र आहे तर आपण घरबसल्या हा शिकू शकतो. तर त्याचं ऑनलाईन जे काही आहे रजिस्ट्रेशन वगैरे ते पण आजपासून आपल्याला करता येणार आहे. तर आजच्या दिवसासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन आपण संत साहित्याचा अभ्यास घरच्या घरी करू शकतो. संभाजीराजे झिरंगे व माऊली पुणे तसेच पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष कुलवंतवाणी समाजाचे अध्यक्ष सोनवणे यांचे सर्व मान्यवरांचे मी आभार मानते. कोणी जर राहिलं असेल तर राग मारू नका. सगळ्यांनी व्यवस्थित असं सहकार्य करा आणि आपण यापुढे चांगले कार्यक्रम सादर करू असे मी बोलू. सगळ्यांचे आभार मानते. गोपाल कृष्ण महाराज की जय. मी सौभाग्यवती क्षमा श्रीकांत दामले. तशी मी सगळ्यांना माहिती आहे आणि काय थोडंसं काय म्हणतात ना वासरात लंगडी गाय शहाणी तसं माझं आहे. आणि मुख्य म्हणजे माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत ना ते माझं ऐकतात. त्यामुळे मला पण फार स्फूर्ती होते की काहीतरी करून घ्यावं. आणि मला स्वतःला कशात तरी सारखं अडकून घ्यायला आवडतं. त्यामुळे मी हे सारखे असे उपक्रम घेत असते. आमच्या सासूबाईंचं त्रिवेणी भजनी मंडळ म्हणून भजनी मंडळ होतं. त्यांच्याच या सुना आता त्रिवेणी भजनी मंडळामध्ये आलेल्या आहेत. त्याचं मला खरंच कौतुक वाटतं की मी थोडंसं काहीतरी सासूबाईंच्या नंतर थोडंसं काहीतरी मी चालू ठेवलं आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि या माझ्या सगळ्या सख्या मला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात. मी सांगितलेलं कोणी ऐकत नाही असं कधी झाले नाही. क्षमावहिनी म्हणजे अगदी स्वप्नात येतात. 3:45 वाजले क्षमावहिनी 4ला सुरू करतात. याचा मला तर फारच अभिमान वाटतो. आणि इतकं बोलून मी थांबते. आजचा हा जो 56 भोगाचा कार्यक्रम आहे हा अतिशय कुलवंत वाणी समाजातर्फे उत्स्फूर्तपणे त्यांनी प्रतिसाद देऊन कार्यक्रम 156 पदार्थ झाले. म्हणजे आम्ही बेरीज करत होतो की 56 तरी होत आहेत का नाही. पण काही जणांनी सांगितल्याच्या दुप्पट पदार्थ आणून हा कार्यक्रम खूप छान पार पाडला आहे. त्याबद्दल गुणवंत वाणी समाजाचे मी विशेष आभार मानते. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझं सगळं ऐकतात म्हणून त्यांना मी धन्यवाद देते. त्यामुळे मला खरं तर स्फूर्ती येते. श्री सोनावणे सर या ठिकाणी आलेले आहेत. सोनावणे शेठला मी विनंती करतो की तुम्ही त्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्या. आज आपल्या सासवड येथील समाज भगिनींनी जो उपक्रम राबवला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे. आणि मी समाजातील इतर सर्व गावातील महिलांना सुद्धा याद्वारे आवाहन करू इच्छितो त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासारखंच आपल्या गावात काहीतरी सुरू करावं. तर या कार्यक्रमाला सासवड येथील समाज भगिनींनी जो उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि अखिल कुलवंत वाणी समाजातर्फे मी त्यांचं खूप अभिनंदन करतो.